1 मे महाराष्ट्र दिन, सोलापूर महानगरपालिका स्थापना दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेत उत्साहात ध्वजवंदनाचा कार्यक्रम महापौर विनायक कोंडल यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रमादरम्यान महापौर विनायक कोंडल यांनी सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता वाढ देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 रुपयांची वाढ करण्यात येणार असून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दरमहा 500 रुपयांची वाढ करण्याची घोषणाही त्यांनी केली। दरम्यान यावेळी महापौर विनायक कोंडल यांनी आगामी काळात शहरात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती दिली। या कामांसाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या ध्वजवंदन कार्यक्रमावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, उपायुक्त आशिष लोकरे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका संगीता जाधव यांच्यासह सोलापूर महापालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून